त्या ठिकाणी होते सामन्याला सुरुवात. मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल कौस्तुभ मेहर यांचा. हॅलो हॅलो हॅलो. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली दाखल. चेतन कदम स्वतः कर्णधार आणि त्यांच्या सोबतीनं सौरभ रेडीच. ऑल सेट. पहिलाच बॉल काय जबरदस्त सुरुवात. छत्रपती चषक 2026 ची 4 ने झाले सुरुवात. रिप्ले पहा कशा प्रकारे चेंडूला गॅप मधून पाठवलं होतं आणि काय जबरदस्त सुरुवात या स्पर्धेची. तुम्हाला सर्वांच्या भेटीला येणारी ही स्पर्धा पंकज दादा मिश्रा आयोजित छत्रपती चषक 2026 स्पर्धा आपण पाहत आहात, ऐकत आहात. शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचा. आजचा पहिला दिवस आणि काय जबरदस्त उद्घाटन सोहळा पार पाडला होता. पहिली मॅच थोडी टॉस जिंकला होता. टॉस थोडासा वेगळा आहे. नाणेफेकीचा कौल जो खेळपट्टीवर नाही उडवण्यात आला, त्याला काहीतरी युनिक म्हणून नभ करण्याचा प्रयत्न आणि नवीन करत असताना जो टॉस नारंगीच्या बाजूने गेला होता आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं JKCC अर्नाळा या संघाला. आतापर्यंत मॅचची कहाणी 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 5 धाबा धावपलकावरती आहेत. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाले. JKCC अर्नाळा त्यांच्या अगेन्स्ट आई एकविरा नारंगी. काय जबरदस्त खेळ. मागील 2 स्पर्धा जर पाहिल्या तर अर्नाळामध्ये नवयुग स्पर्धेमध्ये जो काही खेळ केला होता तो सर्वांच्या मनाला भावणारा होता आणि डिफेंडिंग चॅम्पियन त्या स्पर्धेमध्ये राहिले होते आई एकरी नारंगीचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट JKCC अर्नाळा. हलका त्यांना सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. पहा पहिल्या चेंडूवर चौकार येताना पुढच्या प्रत्येक चेंडूवर सिंगल आले म्हणजे 7 धाबा धावपलकावर. तेच चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. 4 पुढचा बॉल रेडी आहेत. इथे स्ट्राईक एंडला चेतन स्वतः कर्णधार. ओ खूप चांगला बॉल सन्मान दिला चेंडूला. सिंगल कंप्लीट होते. पहा या स्पर्धेची सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना जो उद्घाटन सोहळा पार पाडला होता मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा. त्या अगोदर आपण ढोल ताशांसह सर्व युनिक नवनवत गोष्टी पाहिल्या ज्या या अगोदर कुठे पहिल्यांदा आपण पाहतोय. अशा युनिक गोष्टी आपण त्या उद्घाटन सोहळ्यामध्ये पाहिल्या. युनिक टॉस पाहिला आणि त्यानंतर आतापर्यंत ही मॅचची कहाणी. पहिल्या षटकाचा खेळ संपला. दाबा धावपलकावरती येत 9. प्रथम बॅटिंग करत असताना JKCC अर्नाळा संघ. डीझेल ऐकणार आणि त्यानंतर वळणार मैदानाच्या दिशेने.
हॅलो 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 शेवटचं आणि अंतिम चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातील 13 धाबा धावपळ करतेत. काय जबरदस्त बॉलिंग आहे अक्षयकडून. फक्त 4 धाबा आल्यात. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडूला अडवला, येतोय डॉट. जबरदस्त शानदार बॉलिंगचा नजारा. फक्त 4 धाबा आल्यात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावपळ करतात 13-13 आतापर्यंत. प्रथम बॅटिंग करत असताना जे केसीसी अर्नाळा संघ टीम आई एकविरा नारंगी या संघासमोर थँक्यू. तिसरं षटक मार्गस्थ आणि नवीन गोलंदाज अनिकेतच्या हातामध्ये चेंडू सोपवले गेला. या अगोदरचं पहिलं षटक ज्या षटकामध्ये आपण 9 धावा पाहिल्या होत्या. 4 धाब्याने या स्पर्धेला सुरुवात. 4 धाब्याने त्या इनिंगला झाली होती सुरुवात. आणि आता मात्र पहिला बॉल समोर खेळला गेला होता. फटका ऑफ ड्राईव्हचा फटका फेकी झाले थडंफारने. फंचांनी ज्यांची टेक्निकल टीम डीबीए नेटवर्क या सर्व गोष्टी आपण त्यावर पाहणार आहोत. ज्यावेळी फेकी चालली त्यावेळेला एक्झॅक्टली बॅट कुठे होती. यस, ज्या मुख्य स्क्रीनवरती दाखवले जातोय नॉट आउट. सिंगल कंप्लीट झाले आणि 14 धाबा दाखल करते. पहा पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूत इतकी चांगली सुरुवात आणि त्यानंतरचं पॉवर प्लेचं षटक नारंगीच्या बाजूने गेलं होतं. आतापर्यंत मॅचची कहाणी 14-0. मोठा फटका डाऊन टू ग्राउंड. खूप चांगली फिल्डिंग. फेकी झाले फलंदाज चेतन कदम बाद. रनआउटच्या रूपानं पहिल्या विकेटचं पतन गॉन. थँक्यू टू से. का रंगलं ही स्पर्धा. स्पर्धेचं वैशिष्ट्य काय पहा. एक अनाउन्समेंट आहे. लगातार 3 चौकार लगावले तर त्या खेळाडूला बॅट देण्यात येईल. आणि कटआउट्स बॅनर आहे चौकारचं, त्यावर जर जाऊन चेंडू लागला तर त्या खेळाडूला कॅप देण्यात येईल. वीक अनाउन्समेंट आहे या स्पर्धेची. लगातार 3 चौकार कुठल्याही खेळाडूने लगावले तर त्यांना बॅट देण्यात येईल. आणि कटआउट्स बॅनर जे आहे चौकारांचं त्याला जाऊन जर चेंडू आदलला तर त्या खेळाडूला कॅप देण्यात येईल. पहिलाच बॉल खेळत असताना सिद्धार्थ डोके सुद्धा बाद. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर जसा आलाय तसं जावं लागलंय. दुसरा विकेटचं पतन गॉन. काय घडलं होतं ऍक्शन रिप्लेवर. अनिकेतचा हा बॉल थोडीशी उचली होती. बॅकफुट जाण्याचा प्रयत्न, फटका हवेत खेळला आणि हवेत खेळत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि सिद्धार्थ डोकेला मैदान सोडावं लागलं होतं. पहिल्या चेंडूर चौकार, शानदार सुरुवात आणि त्यानंतरचा पलटवार मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल राहिलाय आई एकविरा नारंगी या संघाचा. आणि खूप मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय जे केसीसी अर्नाळा या संघाला. मॅचची कहाणी आतापर्यंत काय आहे. 2.3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 14-2. बॉल अनिकेत रेडी आहेत. स्ट्राईक हँडला सौरभ धाबा धावपळ करतेत. 15. मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू गॅप मधून. काय जबरदस्त फटका चेंडू गॅप मधून. सीमारे शप्पार चौकार. 4 धाबा. फटका पहा. फटका पहा बरोबर गॅप मधून. चौकाराची गरज होती. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पहा. गुडलँड स्पॉटला हा बॉल आणि त्याला बरोबर गॅप मधून खेळत असताना फक्त ड्राईव्ह केलं होतं आणि दोघांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. 4 धाबा आल्यात. चौकार ने थोडासा मोमेंटम शिफ्ट झालाय आणि पुन्हा एकदा रेडी आहेत बॉलिंग ट्रॅकवर. आणि शेवटचा अंतिम चेंडू घेऊन यावेळेला सहज सोपा रीतीने
कट केलं होतं, सिंगल कंप्लीट झाले. खूप चांगली सुरुवात. या अगोदर थोड्याशा अडचणी वाढल्या होत्या त्या आणि त्यानंतरचा हा येणारा चौकार तो थोडासा मोमेंटमला शिफ्ट देणारा होता. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. दाबा दापल करतोय 20 वर 2. जे के हरणारा संघ डीजेला ऐकणार आणि लगेच बोलणार मैदानाच्या दिशेने. थँक्यू आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. आणि काही क्षणासाठी आपल्याकडून रजा घेत असताना यावेळी खूप चांगली फिल्डिंग. लगातार 3 चौकारासाठी मनीष मोरेकडून कटआउट बॅनरला सरकारचा चेंडू आदळला तर कॅप देण्यात येईल. आणि लगातार 3 चौकारासाठी हर्षद पिलाने यांच्याकडून बॅट देण्यात येईल. पहा हे युनिक आहे. या नवनवीन गोष्टी आहेत या स्पर्धेच्या. आणि अजून सुद्धा नवनवीन गोष्टी आपल्या भेटीला येणार आहेत. त्या अगोदर या षटकाकडे वळणार आहोत. मॅचची कहाणी आतापर्यंत काय सांगू इच्छिते. दाबा धावपळ करतात 23 रन 23 दाबा धावपळ करतात. चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये झालाय. 3 शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. प्रकाश पाटीलला फुल टॉस बॉल ऑन साईडला. खूप चांगली फिल्डिंग. जितकी ताकद लावली होती तितकंच त्या चेंडूला प्रत्युत्तर दिले आणि सिंगल कंप्लीट झाले. लकी ड्रॉ सुद्धा आहे आणि त्या लकी ड्रॉचं तिकीट जे 10 रुपये असणार आहे. ते लकी ड्रॉ काय आहे ज्या वेळेला तुम्ही कुपन घेतील लकी ड्रॉचं त्यावेळेला तुम्हाला समजेल. आणि त्या कुपनची किंमत फक्त 10 रुपये आहे. ऑफिशियल पण तो चर्चा करतायत. थर्ड एम्परला रेफर केलं गेलं. टीम रिव्ह्यू आहे का विवेक सर? ओके. पहा नवनवीन गोष्टी. तुम्हा सर्वांच्या भेटीला येणारी स्पर्धा पंकज दादा मिश्रा आयोजित छत्रपती चषक 2026 पहिलं पर्व. शानदार दमदार आयोजन. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगू इच्छितो. लगातार 3 चौकारासाठी बॅट देण्यात येईल. हर्षद पिलाने यांच्याकडून. त्यानंतर कटआउट बॅनरला जर चेंडू जाऊन आदळला तर मनीष मोरे यांच्याकडून तुम्हाला कॅप देण्यात येतील. आणि त्यानंतर लकी ड्रॉचं कुपन ते सुद्धा या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. या स्पर्धेचं युनिक आहे. आणि त्या लकी ड्रॉ कुपनची जी प्राइस आहे ती फक्त 10 रुपये आहे. लकी ड्रॉचं कुपन काय आहे ज्या वेळेला तुम्ही पहा सर्व गोष्टी पाहिल्या जातात. ऍक्शन रिप्ले याच्या मुख्य स्क्रीनवर दाखवला जातो. ज्या वेळेला चेंडू यष्टनवर आला त्यावेळेला एक्झॅक्टली बॅट कुठे होती, लाईनच्या बाहेर आत, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. बारकाईने पाहतात. वेल जज. आणि त्यानंतर काय जबरदस्त कॅमेरा बघ. आणि त्यानंतर आमची नयनची ऑपरेटिंग पॉवरफुल झूमिंग जे इतक्या उन्हात सुद्धा इतकं स्क्रीनवर मुख्य स्क्रीनवर दाखवलं गेलंय. ज्या कोणाच्या गाड्या समोर आहेत प्लीज समोर लावायचे आहेत. जो समोर जे मैदान खाली आहे तिकडे जाऊन गाड्या पार्क करायच्यात. आलेल्या सर्व खेळाडू मान्यवरांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं, या छत्रपती चषकाच्या वतीनं. ज्या कोणाच्या गाड्या आहेत त्या गाड्या सर्वांनी समोर जे मैदान आहे तिकडे जाऊन पार्क करायचे आहेत. कृपया येणाऱ्या मान्यवर पाहुण्यांना थोडीशी अडचणी होतात त्यामुळे तुमच्या गाड्या समोर जे मैदान आहे तिकडे पार्क करायचे आहेत. पहा काय घडलंय. विकेट आली का? येस विकेट आली. हो यावेळी पॅडल स्वीप करायचं होतं आणि पॅडल स्वीप करताना फक्त फटका फसला होता.
सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावपलकावरती आहेत 25 धाबा धावपलकावरती आहेत. 26 टार्गेट सेट केलं. पियुषने सांगितलं टॉस वेळी की आम्ही 25 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आणि खूप चांगला प्रोटोकॉल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दिलाय. आई एकविरा नारंगी या संघाने 25 झाल्यात. 26 टार्गेट आहे आई एकविरा नारंगी संघासमोर जे KCC अर्नाळा या संघाने ठेवलंय. नेक्स्ट मॅच टॉस कडे सुद्धा वळणार आहोत. थँक्यू पंकज मिश्रा साहेब, आपण या आपल्या शुभ असते ते टॉस केला जाणार आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन या, दोन्ही कॅप्टन लगेच या. टॉस थोडा युनिक आहे. मयूर आणि राहुल आपणास म्हणून की आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हा. मयूर आणि राहुल आपणास म्हणून की आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या छत्रपती चषकाच्या वतीनं. चला या पंकजदा मिश्रा साहेब, आपल्या शुभ असतं नेक्स्ट मॅच टॉस होणार आहे. पंकजदा मिश्रा पुरस्कृत छत्रपती चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहात, ऐकत आहात आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पहिल्या परामध्ये तुम्हाला चला दोन्ही कप्तान आल्यात. टॉस काय आहेत मुख्य मंचावर टॉस केला जाणार आहे. चला टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टनला माहित आहे टॉस युनिक काय आहे? नाही माहित. याच्यामध्ये एकामध्ये फलंदाजी लिहिले आणि एकामध्ये ओके हा बोला. ओके टॉस केला जातो आमच्या मुख्य मंचावर, जिकडे एका बाजूला आगाशी आणि त्यांच्या अगेन्स्ट 9 स्टार. टॉस युनिक आहे. एका बाजूला फलंदाजी, एका बाजूला गोलंदाजी लिहिलंय. चूज करायचं आहे आणि आपापले पेजेस ओपन करायचे आहेत. यस, फलंदाजी आणि गोलंदाजी. यस, आता नाणेफेकचं प्रथम बॅटिंग करायची कशा प्रकारची तयारी आहे स्पर्धेसाठी? आमची स्पर्धेसाठी तयारी खूप चांगली आहे, कारण की आम्ही जास्त 25-30 करायचा प्रयत्न करू. ऋषभ, एक प्रश्न विचारून आवर्जून विचारायला आवडेल. प्ले बॉयज फुलपाडे चॅम्पियन झाले तर दत्तगुरू नवापूरमध्ये तितकासा खेळ झाला नाही, थोड्याशा अडचणी होत्या. आता टीम कशा प्रकारे असणार या स्पर्धेसाठी? टीम तर आहे तीच आहे, कारण की आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि इकडे पण क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करू आम्ही. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे, कारण की आउटफिट पण चांगला आहे, पिचसुद्धा चांगला बनवलेला आहे आणि कमिटीने आम्हाला चान्स दिला तर त्यांना धन्यवाद सांगेल, कारण की सिरीजला बाईक ठेवली आहे तर ही मोठी गोष्ट आहे. खूप साऱ्या सोबतच्या. हेमंत, प्रथम बॉलिंग करायची कशा प्रकारची तयारी आहे, कशा प्रकारे पाहतो या स्पर्धेला? खूप चांगली टुर्नामेंट आहे. त्या टुर्नामेंटसाठी खूप चांगली तयारी केली आहे आणि फिल्डिंग करताना आम्ही कमीत कमी रनापर्यंत समोरच्या टीमला अडवण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम खूप चांगली आहे, त्यामुळे खूप मेहनत करावी लागेल आम्हाला फील्डमध्ये. आयोजनाबद्दल काय सांगशील? विकेट आउटफील्ड ज्या प्रकारे बनवले, आयोजन तर खूप चांगले केलं आहे. जशा प्रकारे विकेट आहे, आउटफील्ड आहे, स्टेज बनवला आहे, खेळाडू कक्ष 2 वेगळे बनवले आहेत, सिरीजला बाईक ठेवले आहे. खूप चांगलं मोठं आयोजन. असेच टुर्नामेंट होत राहू दे, म्हणजे सर्व प्लेयर्सना खेळायला खूप मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा. तर अहवाल होता टॉसचा, जिकडे टॉस मधून बॅटिंग करायच्या टीम आगाशी संघाला आणि फिल्डिंग करायच्या 9 स्टार या संघाला. त्या अगोदर बिग बॅटल बघणार आहोत. 25 झाल्यात आणि 26चं टार्गेट सेट केले KCC अर्नाळा या संघाने. टीम आई एकविरा नारंगी या संघासमोर. आतापर्यंत मॅचची कहाणी काय आहे? पहिल्या 5 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 5 धाबा धावपलकावरती आहेत. हरीश आणि अक्षय
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन डोके रेडी आहेत. कट केला चेंडूला आणि कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट होते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावपळ करतात 6-26 आहे पाठलाग. डीजेला ऐकणार आहोत आणि लगेच वळणार आहोत मैदानाच्या दिशेने. हमें तुमने पुकारे आसमां से आ जाते हैं जमीन हमें तुमने पुकारे आसमां से आ जाते हैं जमीन वर साईला निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी चला दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर रेडी आहेत. मुन्नाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 6 पहिले आहेत. 26 आहे पाटला. मुन्ना रेडी आहेत. स्ट्राईक एंडला अक्षय. पहिला बॉल फुल टॉस हवेत खेळलाय. चेंडू गेलाय डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अक्षय बाद. पहिला विकेटचं बदन गॉन. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो मान कायम पब्लिकच्या मनात राहतो. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो कायम पब्लिकच्या मनात अरे राहतो. पेचन त्यानं कमवले आज अशी होणावात ए पेचन त्यानं कमवले आज अशी होणावात अरे त्याला किंग पण म्हणतात भाषा बी बोलतात कमाई लई दात थँक्यू किंग कोण होणार आहे बादशाह कोण होणार आहे रविवारी शनिवारच्या रात्री आपल्याला समजेल. चावलेला या मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकला जो खेळाडू उचलणार आहे हा पहिली या हंगामामधील स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये खेळत असताना मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक ठेवण्यात आले. काय जबरदस्त आयोजन हे संपूर्ण टीम आणि त्यानंतर पंकज मिश्रा आणि त्याच्या संपूर्ण टीमने केलंय. खरोखरच मानावं लागणार आहे. तुम्हा सर्वांच्या भेटीला येणारी स्पर्धा छत्रपती चषक 2026 ही स्पर्धा पहिल्या परामध्ये आपल्या भेटीला आले. शानदार दमदार आयोजन या स्पर्धेचं. युनिक टॉस आपल्याला पाहायला मिळालं स्पर्धेदरम्यान. त्यानंतर उद्घाटन सोहळा काय जबरदस्त ते वातावरण होतं. तो प्रोटोकॉल होता आणि त्या प्रोटोकॉलमधून उद्घाटन सोहळा पार पाडला होता. खूप चांगलं आयोजन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. चेतन पाटील आल्यात. परंतु मुन्ना यांनी खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केली. 8 धावा धावपळ करतेत. चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत 3. पुढचा बॉल पाहणार आहोत. मुन्ना रेडी आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ खूप चांगली फिल्डिंग. फेकी झाले फलंदाज बाद. फलंदाज रनआउटच्या रूपाने चेतन पाटील बाद. दुसरा धक्का टीम नारंगी संघाला गॉन. तोच किंग मेकर तोच सिकंदर कोणी टिकत नाही समोर तोच किंग मेकर तोच सिकंदर कोणी टिकत नाही समोर आता घेतलंय त्यानी मनावर तुमचं करील काम पुरे आता घेतलंय त्यानी मनावर तुमचं करील काम पुरे. थँक्यू. काय घडलं होतं ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. एक्झॅक्टली काय घडलं ऍक्शन रिप्ले पहा. राऊंड ग्राउंडचा फटका ऑफ ड्राईव्हचा फटका खूप चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर फिल्डिंग पाहिल्यानंतर लगेच फेकी केली. त्यासाठी विकेट आली. थोडा जर अजून उशिराने केली असती तर कदाचित रन कंप्लीट झाली होती. कारण धावपळकर तितकशा बनल्या नाही आहेत. फक्त 25 बनल्यात आणि 26चा पाठलाग करत असताना आतापर्यंत खूप चांगली सुरुवात टीम जे कसं अर्नाला संघ करतोय. थोड्याशा अडचणी वाढल्यात. मुन्ना यांनी ते षटक पॉवरफुल केले. अजून पॉवरफुल बाकी. ओ पुन्हा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालाय. आता पुन्हा पाहिलं जाणार आहेत. पुन्हा आमचे ऑपरेटर नाही बिझी आहेत. डायरेक्ट हिट झालाय. बघूया काम फिट आहे की नाही. सर्व गोष्टी पाहणार आहोत. तुर्तास त्या अगोदर लगातार 3 चौकारासाठी हर्षद पिलाणे यांच्याकडून बॅट देण्यात येईल. त्यानंतर कटआउट बॅनर जे आहे त्याला जर का चेंडू आदळला तर कॅप देण्यात येईल. आणि लक्की ड्रॉ कुपन्स ज्याची फक्त प्राइस आहे 10 रुपये. लक्की ड्रॉ कुपन्स काय आहे ते सुद्धा आपल्याला थोड्याच वेळात सांगण्यात येईल. यातापर्यंत 3 प्रोटोकॉल आहेत. यातापर्यंत 3 कहाणी आहे.
आणि त्यापर्यंत कशा प्रकारे स्पर्धेला पाहता या पहिल्या परामध्ये शानदार दमदार आयोजनामध्ये तुम्हा सर्वांच्या भेटीला येणारी स्पर्धा छत्रपती चषक 2026 त्या अगोदर मॅच कडे बोलणार आहोत. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबाधाव पलकावरती 10-26 आहे पाठलाग. 12-16 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. डीजेल ऐकणार आणि लगेच बोलणार. कोण नडल तू असल्यावर फरक पडतो तू नसल्यावर आजची दोस्ती आपली भावा आजची दोस्ती आपली भावा असा आई जबरी माझा यार जिगरी कोणी बी ताकद लावा असा आई जबरी माझा यार पॉवर प्ले आणि आता सर्वात महत्वाचं षटक पॉवर प्ले आपल्या भेटीला आलाय. या अगोदर पॉवर प्ले पहिल्या इनिंग मध्ये नारंगी या संघाने आपल्या बाजूने झुकवला होता. 12-16चं इक्वेशन आहे. पॉवर प्ले घेतलाय. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आहेत. ॲज अ ओपनर हरीश लाडून उभं केलंय. आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. चला चर्चा करतात वेळ घेतला जातोय. वेळ इतका सुद्धा वेळ घेऊ नका की तुमच्याकडे आलेली वेळ निघून जाईल. त्यासाठी घेतलेली वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे. मॅच मध्ये इक्वेशन 12 बॉल 16 रन. पहिला बॉल ऑफ टाकण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग शानदार फिल्डिंगचा नजारा ज्या 38 सर्कल मध्ये तुम्हाला उभं केलंय आणि त्यानंतरची फिल्डिंग पहा. कदाचित बॅकअप साठी येथे खेळाडू होते त्या अगोदर ही फिल्डिंग आणि त्यानंतर ही सिंगल कंप्लीट झाली. धाबाधाव फलकावरती आहेत 11-11 11 2 26 आहे पाठलाग. 2 संघ ग्रुप ए ला झाले सुरुवात आणि ग्रुप ए मधून 2 संघ समोर आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. फेकी झाले. बॅकअप खूप चांगला आहे. येतोय डॉट बॉल. जितके येणार डॉट तितकं येणार आहे तुमच्यावर प्रेशर. आतापर्यंत पॉवर प्लेची कहाणी काय आहे. 8 चेंडूचा खेळ झालाय. 8 चेंडू मध्ये एकही चौकार आलेला नाहीये. ही दडपण वाढवणारी गोष्ट आहे. या अगोदर आपण पॉवर प्ले भरपूर बघितल्यात परंतु 8 बॉल मध्ये एकही चौकार आतापर्यंत नाही बघितलाय. आता तो सुद्धा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चेतन रेडी आहेत. स्ट्राईक हँडला हरीश. ओ खोलवर टप्प्याचा बॉल. खूप चांगला बॉल. पुन्हा डॉट. लगातार दुसरा डॉट. चर्चा करतायत. आता चर्चा करावी लागणार आहे. 2 डॉट आल्यात मॅच मध्ये. आता इक्वेशन सुद्धा पाहणार आहोत. ओ प्ले ऑन बेस. आता संतोष जोबावकर पाठीमागे यष्टांच्या चुकी करतोय. खूप चांगला बॉल. येस 22च्या रूपाने धावसंख्या धावपल करते. ऍक्शन रिप्ले पाहणार. काय जबरदस्त बॉल. टप्पा पडल्यानंतर कुठून वळाला. लेग कटरचा हा बॉल आणि 2 खेळाडू बीट झाले होते. पहिला बॅटर आणि त्यामागे यष्टांच्या मागे असलेला खेळाडू तो सुद्धा बीट. सिंगल झाले कंप्लीट. 22च्या रूपाने धावसंख्या धावपल करते येते. इकडून एक चौकार हवाय. एक चौकार आला तर मॅच मध्ये मजा येईल. हो खूप चांगला बॉल. बऱ्याच बॅकफुटवर गेले होते आणि शेवटच्या अंतिम क्षणाला फक्त सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. काय जबरदस्त बॉलिंग आहे. फक्त 3 धाबा आल्यात. या अगोदर 4 धाबा पाहिल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये पॉवर प्ले मध्ये. आता 3 आल्यात. बनवायचे आहेत आता अजूनही 13. 7-13चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेलं. 7 बॉल 13 धाबा. पॉवर प्ले ऑन. काय इकडून चौकार येईल. एक चौकाराकडे जावं लागणार आहे. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन रेडी आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न. येस एक चौकार. मोमेंटम शिफ्ट. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट पुढचे डागू फटका पहा. काय जबरदस्त फटका. डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेनं हा फटका बरोबर गॅप शोधला आणि गॅप मधून जात असताना हरीशच्या बॅट मधून हा शानदार दमदार चौकार. मोमेंटम पूर्णपणे जगदीशच्या बाजूने होता. आता एक चौकार आणि मोमेंटम दोन्ही संघाच्या बाजूने आहे. अजून कोणाच्या बाजूने ते सुद्धा कळायला मार्ग नाहीये. 6-9चं इक्वेशन मॅच मध्ये राहिलं गेलंय. उलटा फुलटावला मामला आहे. 6ला उलट केले की 9 होतात.
आणि 9ला उलट केले की 6 होतात. आता या छत्रपती चषक 2026च्या पहिल्या मॅचचा विनर कोण होणार त्यावर सर्वांना चर्चा लागली. जे केसीसी अर्नाळा की आई एकवीर नारंगी चर्चा करतायत आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये सौरभ रेड्डीज लल्लाच्या हातामध्ये चेंडू सुपवला गेलाय. चला शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. टायमर कडे सुद्धा लक्ष द्यायचंय. स्पर्धेचे काही नियम आहेत. प्रॅक्टिस बॉल टाकला का बाहेर अलाउड आहे. पहिला तुम्ही नियम घ्या. पहिले तुम्ही कमिटी मेंबर कुठे चला त्या अगोदर चर्चा होईल. त्या अगोदर आपण या स्पर्धेची चर्चा करूया. पंकजदा मिश्रा आयोजित छत्रपती चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहात. तुम्हाला सर्वांच्या भेटीला आले. ही स्पर्धा शानदार दमदार आयोजन आहे. स्पर्धेचं पहिलं पर्व आहे. पहिला दिवस आहे. युनिक काय आहे टॉस युनिक पाहिला. उद्घाटन सोहळा ज्या वेळेला पार पडला त्यावेळेला आपण काही युनिक गोष्टी पाहिल्या आणि सर्वात या स्पर्धेचं वैशिष्ट्य मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक ठेवण्यात आले. या हंगामामध्ये इतक्या स्पर्धा खेळल्या आणि त्या इतक्या स्पर्धामधून आतापर्यंत मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक पाहिली नव्हती आपण. या नवीन हंगामामधून कारल्याचे रे डोंगराला कारल्याचे रे डोंगराला
आमचे साथी समालोचक मृदुल मेहर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत मृदुल या छत्रपती चषकाच्या वतीनं. चला जे काय डिसिजन आहे ते आपल्यापर्यंत लवकर येईल. त्या अगोदर शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. वैभव काय ओके ओके ठीक आहे. पेनल्टी नाही आहे. तुम्ही खेळपट्टीच्या बाहेर खेळपट्टीच्या नाही तर मैदानाच्या बाहेर बॉल टाकू शकता. ओके मैदानाच्या आतमध्ये जर काय टाकला तर 2 राऊंडची पेनल्टी देण्यात येईल. जो काय आपला रूल्स आहे त्या रूल्स प्रमाणे. आता मैदानाच्या बाहेर टाकला त्यासाठी पेनल्टी नाही आहे. मॅचकडे बोलणार आहोत. टायमर जो थांबवला होता नयन टायमर ऑन करायचा आहे. टायमर संपला. ओके चला मॅच चालू करा. चला विवेक सर काय झालंय इतका वेळ नका घेऊ. जे के तुम्ही भरपूर वेळ घेतलाय प्लीज. संतोष दा अच्छा अच्छा चला बॅटर वेळ नका घेऊ. वेळ घेऊ नका. आपण ऑलरेडी खूप उशीर आहोत. 5:25 झालेत. चला 5:25 झाले तरी अजून एकही मॅच कंप्लीट नाही झालेली आहे. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल केला गेला. आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये खऱ्या अर्थानं मॅच मध्ये मजा येणार आहे. मॅच मध्ये इक्वेशन काय आहे 6 बॉल 9. येस टायमर ऑन. टायमर ऑन आहे. ओके चला टायमर ऑन आहे. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल सौरभ रेडी आहेत. पहिलाच बॉल फटका हवेत खेळला. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज अनिकेत बाद. तिसऱ्या विकेटचं बटन गॉन. थँक्यू. पहा कशा प्रकारे बाद झाले. बॅकफुटवर गेले. बॅट वरून घेतली. फटका हवेत खेळला आणि बॅट वरती घेत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. फलंदाज बाद. पहा दडपण वाढणार आहे. प्रेशर वाढणार आहे कारण विकेट आले. आता मॅच मध्ये इक्वेशन काय आहे. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 9 धाब्यांची गरज. यापर्यंत मॅचची कहाणी आहे. पुढचा बॉल रेडी आहे. जितेश आल्या. जितेश पहिला बॉल. ओ परीच्या हातामध्ये चेंडू आला नाही. फरेजच्या हातामध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू आला. फेकी झाली वेगाने. सिंगल झाली कंप्लीट. आता 4 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. जे काही करायचंय ते आता हरीशला करायचंय. हरीश यांनी खूप चांगली बॅटिंग केली. पॉवर प्ले मध्ये येणारा चौकार तो मोमेंटमला शिफ्ट देणारा होता. हरीश यांनी इतकी चांगली बॅटिंग केली. काय हरीश या मॅचला फिनिश करतील का हा सुद्धा प्रश्न आहे. स्वरूपवर खूप मोठी जबाबदारी आहे. तितकीच जबाबदारी हरीशवर सुद्धा आहे. काय घडणार आहे. पुढचा बॉल रेडी आहे. ओ प्ले ऑन मिस. हो 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 काय जबरदस्त चेंडू. हलवार पद्धतीने हलकीची फ्लाईट होती आणि त्या फ्लाईटने केलं बीट. लगातार 3 चौकार. हर्षद पिलाने यांच्याकडून बॅट देण्यात येईल. जर काय लगातार 3 चौकार आले तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हो गॅप शोधलाय. वा 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 काय फटका खेळलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. चंदनाची आई पांडुकी तुझी मिरवी निनू यो डोंगराला. चंदनाची आई पांडुकी तुझी मिरवी निनू यो डोंगराला. सोन्याचा कलाचा झोप तुझे देवलाला. थँक्यू टू से. पहा या अगोदर चर्चा झाली होती. जे काय करायचं ते हरीशला करायचं आहे. हरीशवर आहे जबाबदारी. हरीशच्या बॅट मधून आलाय चौकार. आता मॅच मध्ये इक्वेशन 2 बॉल 4. एक मोठा फटका मॅच फिनिश. 1 डॉट बॉल. अजून दडपण वाढणार. कोणाच्या बाजूने जाणार आहे. जय केसुसी अर्नाळा की आई एकविरा नारंगी. रेडी आहेत. स्वरूप समोर हरीश. ओ पुन्हा मिस. यावेळी मिस नाहीये. बॅटची एज पाठीमागे पकडलाय जेल. संपलाय केल. पलटवार प्रतिउत्तर. फलंदाज हरीश बाद. गॉन. धोतो वाली उतरला घाटा तुझ्या धोतो वाली उतरला घाटा
थँक्यू टू से थँक्यू. वार पलटवार होणार, परंतु त्या वार पलटवारासाठी तुमचा खेळ करायचा. एक बॉल चार, एक बॉल चार. ओ पट्टा केलाय हवेत, हवेत खेळलाय आणि हवेत खेळत असताना वन बाउन्स जाते तोपर्यंत मॅच. ओ ये अभिनवात बॉल टाकून पुढे आलात की नाही चेक केलं जाणार आहे. आता काय घडलंय, काय घडणार आहे आता, खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. ही अशी कहाणी आपण बघितली होती दत्तगुरु प्रीमियर लीग मध्ये. गंभीर सरांना सुद्धा माहिती आहे, खूप मोठे हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावर. आता इकडे होईल का ती कहाणी, त्यावर सुद्धा नजर आहेत. आमच्या दोन्ही ऑफिशियल पंच बारकाईने पाहत आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉक्सच्या आतमध्ये होते की नाही या सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. जय केसुसे अर्नाळा आणि त्यांच्या आगेस आई एकवीर नारंगी. मॅच नंबर 1 पंकज दादा मिश्रा आयोजित छत्रपती चषक 2026 ही स्पर्धा आपल्या भेटीला आले. यस गंभीर, सॉरी, यस विवेक सर, इट इज अ फेअर डिलिव्हरी. यस मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकला टीम जय केसुसे अर्नाळा या संघाने. आणि पराभवाच्या छायेत जात असताना आई एकवीर नारंगी संघ 26 धावांचा बचाव या मैदानावर झाला. काय जबरदस्त पलटवार केला